विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा सायन्स फर्स्टचा पिरियड आहे. आपला फर्स्ट लेसन चालू आहे लॉज ऑफ मोशन. आपण न्यूटनचे 2 लॉज पाहिलेत, त्यांचं आपण इक्वेशन पण प्रूव्ह केलेलं आहे. आणि आता आपल्याला न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन बघायचा आहे. काय आहे याचं स्टेटमेंट? फॉर एव्हरी ॲक्शन फोर्स देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येक ॲक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स असतो. आणि ॲक्शन फोर्स म्हणजे कोणता? जो फोर्स आपण ॲप्लाय केलेला आहे तो फोर्स. ॲप्लाइड फोर्स इज द ॲक्शन फोर्स. आणि रिॲक्शन फोर्स कोणता? द फोर्स ॲप्लाइड बाय द सेकंड बॉडी. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला न्यूटनचा थर्ड लॉचं एक्झाम्पल जर बघायचं असेल, तुम्ही लहान असताना किंवा तुम्ही आता काही फार मोठे नाहीत, पण तुम्ही भिंतीला बॉल मारून तो पुन्हा बॉल किंवा चेंडू जो आहे तो पुन्हा आपल्या हातामध्ये आपण त्याचा कॅच घेतो. हा गेम आपण बऱ्याचदा खेळतो. म्हणजे तुम्ही काय करता, तो बॉल भिंतीवर फेकताना, वॉलवर तो बॉल फेकताना आपण ॲक्शन फोर्स ॲप्लाइड करतो. आणि जेवढा फोर्स आपण ॲप्लाय केलेला असेल तेवढ्याच परत रिॲक्शन फोर्सने तो बॉल पुन्हा आपल्याकडे येतो. किंवा तुम्हाला जंपिंग बॉल पण माहिती आहे. हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल जंपिंग बॉल. जंपिंग बॉल आपण जर त्याला जितक्या फोर्सने आपण त्याला खाली जमिनीवर फेकतो तेवढ्याच फोर्सने तो वरती उधळला जातो. त्यालाच आपण जंपिंग बॉल म्हणतो. रॉकेटचं एक्झाम्पल पण तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस आपल्याला रॉकेट प्रोजेक्ट करायचं असतं किंवा लॉन्च करायचं असतं, सॅटेलाईट आपल्याला लॉन्च करायचा असतो, तर त्यावेळेस तो सॅटेलाईट जास्तीत जास्त आपल्याला ॲक्शन फोर्सने त्याला वर न्यावा लागतो. जेवढा ॲक्शन फोर्स जास्त असेल तेवढा तो सॅटेलाईट वरती उंचपर्यंत अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून तो दूर जाईल. हे न्यूटनच्या थर्ड लॉचे एक्झाम्पल आहेत. आता ह्या लॉचे काही जे स्टेटमेंट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स जे आहेत ते दोन्ही एकाच वेळेला ॲक्ट होतात. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. दे डू नॉट ॲक्ट्स ऑन द सेम ऑब्जेक्ट. आता हे याचं एक्झाम्पल कसं आहे बघा. आपण कधी कधी खुर्चीवर जर बसलो आणि समोर जर वॉल जर असेल तर आपण आपले पाय किंवा आपल्या पायांनी त्या वॉलला फोर्स ॲप्लाय करतो. म्हणजे आपण ॲक्शन फोर्स कोणावर देतो? त्या वॉलवर देतो. आणि रिॲक्शन फोर्स कुठे होतं? जेवढा ॲक्शन फोर्स आपण देतो, जेवढा फोर्स आपण त्या वॉलवर ॲप्लाय करतो तेवढ्याच फोर्सने आपण मागे जातो. हा एक्सपेरिमेंट आपण बऱ्याचदा करतो. किंवा आपण प्रमाणापेक्षा जास्त ॲक्शन फोर्स जर ॲप्लाय केला तर काय होतं? आपण मागच्या मागे आपली खुर्ची पडूसुद्धा शकते. म्हणजे याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं की ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे दोन वेगवेगळ्या डिफरंट बॉडीवर ॲक्ट होतात. ते सेम बॉडीवर ॲक्ट होत नाही. दिस इज द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. आता ह्याच्यावरून, या थर्ड लॉ ऑफ मोशनवरून एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, तो म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कोणता महत्त्वाचा क्रायटेरिया आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे आपल्याला माहिती आहे, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. कन्झर्वेशन म्हणजेच काय? की मोमेंटम सेम असण्याची प्रोसेस. जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ओनली वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. तो जसा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तसा आपल्याकडे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय? इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. यांचा प्रॉडक्ट म्हणजेच काय आहे? मोमेंटम आहे. मग याचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे तो आपण आधी प्रूव्ह करू, मग त्याचं स्टेटमेंट आपण घेऊ. 2 बॉडी कन्सिडर करा. एक बॉडी आहे आणि ही दुसरी बॉडी आहे. ह्या बॉडीचं मास m1 आहे, या बॉडीचं मास m2 आहे. बोथ बॉडीज आर मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी. पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी u1 आहे
दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी ही u2 एवढी आहे. आफ्टर सम टाईम कोलिजन बिटवीन द टू बॉडीज ऑकर. काय झालं, त्या दोन बॉडींचं कोलिजन झालं. कोलिजन म्हणजे काय, टक्कर झाली, कोलिजन. आणि हे काय आहे, इनिशियल. कोलिजन झाल्यानंतर त्या बॉडी पुन्हा आणखी रस्त्याने जे आहे त्या पुन्हा त्यांच्या वेगाने त्या धावायला लागल्या. पण आता असं झाल्यानंतर त्यांच्या स्पीडमध्ये काहीतरी फरक पडेल की नाही, मासमध्ये फरक पडेल का, नाही. आता कोलिजन झाल्यानंतर ही पहिली जी बॉडी आहे ह्याची व्हेलॉसिटी v1 एवढी झाली, कमी झाली असेल किंवा वाढली असेल. मास मात्र तेवढंच आहे. आणि दुसरी जी बॉडी आहे त्या बॉडीची व्हेलॉसिटी v2 एवढी झाली, मास मात्र तेवढंच आहे. म्हणजे बघा मी काय काय सांगितलं तुम्हाला. दोन बॉडीज आपण कन्सिडर केल्या. द मास ऑफ फर्स्ट बॉडी इज m1 and mass of second body is m2. Initially m1 moves with a velocity u1 and m2 moves with a velocity u2. After some time there is a collision between these two body. collision झाले म्हणजे काय झाले, त्यांची टक्कर झाली. After collision the first body of mass m1 moves with velocity v1 and second body moves with velocity v2. आता असं जर झालेलं आहे तर आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो आहे, पहिल्या बॉडीचं मोमेंटम किती असेल. बघा, इनिशियल मोमेंटम ऑफ फर्स्ट बॉडी. पहिल्या बॉडीचं इनिशियल मोमेंटम किती असेल, मास इंटू व्हेलॉसिटी. मास m1, व्हेलॉसिटी u1. इनिशियल मोमेंटम ऑफ अ सेकंड बॉडी. दुसऱ्या बॉडीचं इनिशियल मोमेंटम किती असेल, मास किती आहे m2 आणि व्हेलॉसिटी किती आहे u2, m2 इंटू u2. हे झालं. आता ह्यांचं टोटल मोमेंटम किती असेल, टोटल इनिशियल मोमेंटम म्हणजेच काय, दोन्ही बॉडीच्या मोमेंटमची सम करायची. दॅट इज m1 u1 प्लस m2 u2. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता फायनल मोमेंटम बघा फर्स्ट बॉडीचं. फायनल मोमेंटम ऑफ फर्स्ट बॉडी, त्याचं मास तेवढंच आहे, मासमध्ये काही चेंज आहे का, नाही. आणि व्हेलॉसिटी मात्र किती आहे, v1 आहे. दॅट इज m1 v1. आता तसंच फायनल मोमेंटम ऑफ सेकंड बॉडी. सेकंड बॉडीचं फायनल मोमेंटम, मास किती आहे त्याचं m2 आणि व्हेलॉसिटी किती आहे v2, m2 आणि v2. म्हणजे टोटल फायनल मोमेंटम किती झालं, टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता ह्या दोन्ही बॉडीजवर ॲक्ट होणारा फोर्स जो आहे तो सेम आहे, पण त्यांचं जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे. म्हणजेच फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बोथ बॉडीज आर सेम इन मॅग्नेट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. फोर्स ॲक्टिंग आर सेम बट डायरेक्शन इज अपोजिट. डायरेक्शन कशी त्यांची अपोजिट आहे. म्हणजेच याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, दॅट इज फोर्स F1 ॲक्टिंग ऑन द फर्स्ट बॉडी इज इक्वल टू मायनस ऑफ द फोर्स F2. बट वी हॅव फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू m इंटू a मास इंटू ॲक्सलरेशन. याच्यावरून पहिल्या बॉडीचं फोर्स किती होईल,
किती होईल याचा फोर्स, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता F2 इज इक्वल टू मायनस F1 असं म्हटलं तरी पण चालतं, काही फरक पडत नाही. दुसऱ्या बॉडीचा फोर्स किती होईल, M2 इंटू A2 इज इक्वल टू M1 इंटू A1. मासला तर काही फरक पडणार नाही M2, पण A2 म्हणजे काय आहे, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजेच काय, चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे, V2 फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी U2 अपॉन टाईम T इज इक्वल टू मायनस M1, याचं ॲक्सलरेशन म्हणजेच V1 मायनस U1 अपॉन टाईम T. T दोन्हीकडे आहे, कॅन्सल. म्हणजेच काय आलं आहे, M2 V2 मायनस U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 मायनस U1. मल्टिप्लाय करा, दॅट इज M2 V2 मायनस M2 U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 मायनस मायनस प्लस M1 U1. आता हे मायनस आहे, याला RHSला शिफ्ट करा आणि ह्या मायनसला LHSला शिफ्ट करा. म्हणजेच काय होईल, M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. पण हे कोणतं मोमेंटम झालं, टोटल मोमेंटम. पण कोणतं आहे, टोटल मोमेंटम फायनल, आणि हे इनिशियल टोटल मोमेंटम. म्हणजेच आपण काय म्हणूया, हे फायनल मोमेंटम आणि हे काय आहे, इनिशियल मोमेंटम. म्हणजेच आपण याच्यावरून काय सांगू शकतो, न्यूटनचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय होईल, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम, दॅट इज when no external force acts on the body किंवा objects, the total momentum remains constant and does not change असं म्हणा. किंवा when two bodies collide with each other, then total momentum before collision is always equal to the total momentum after collision. This is simple law of conservation of momentum. See, what is law of conservation of momentum? When two objects collides, the total momentum before collision is always equal to the total momentum after collision. This is the law of conservation of momentum. I will give the statements of law of conservation of momentum on the next period.